की बाबा ही माणूस सगळ्याला न्याय देणार आहे. ह्या माणसाला आजपर्यंत कधी कोणाची अडवणूक केलेली नाही. कामाचा माणूस आहे. कोणाचं कधी अडवलं नाही, कोणाचं कधी काम थांबवलं नाही, काही सुद्धा केलेलं नाही. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आपण सोबत एखादं आता इलेक्शन पिरियड चालू आहे. समजा तुम्ही मी एका ठिकाणी कुठेतरी चहा पाण्याचं काय असते आता मित्र-मैत्रिणी म्हणल्यावर बसतो आपण किंवा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. आता छोट्या-छोट्या गोष्टीवरून लोकांची नाक दाबायचं काम करते ती. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, मग एखाद्याचं विवाह कार्य असते. मग आता तुम्ही पण लग्नाला जाणार, आम्ही पण येणार. मग काय असते शेवटी लोकांना ज्याच्या त्याच्याजवळ प्रेम आहे, आपुलकी आहे, लोक त्याच्याजवळ जाऊन बसणार. ह्याने तिथपर्यंत सुद्धा राजकारण नाही, की तू लग्नात आल्यावर त्या माणसापाशीच बसला. त्याच्या संगच बोलला. मग तुझं बघू दे काय जरा. तुझा ऊस न्यायचा नाही काय कारखान्याला? किंवा कुठेतरी एखाद्या संस्थेवर कामाला असलं तर तुझी बदली करू दे काय? एखाद्या आता ही अंगणवाडी सेविका म्हणा, परिचारिका लोक हे जे झेडपी अंतर्गत येणारे घटक आहेत कामावर येणारे ह्यांचा तिथे ह्यांना सगळ्यांना ह्याने दमदाटी करूनच कामं करायला हवी. तुझं बघू दे काय मग? लय तिकडचं स्टेटस ठेवतोय तू. लय तिकडचं आलं की 2 मिनिटात फोन येते हो. काय झालंय तुला लय? मग तुमचं बघू दे. मग एखाद्याचा आता काही ठिकाणी काय असतं ज्याला आपल्या कर्तव्याच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही. बाहेरनं आलेले शिक्षक लोक आहेत, बँकेचे कर्मचारी आहेत, अशी जी काही लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या सुद्धा घरच्यांनी किंवा ह्याने सुद्धा इकडे-तिकडे गेलेलं जरा सुद्धा चालत नाही. तुमचं लगेच करू दे का नवरीची बदली मग इकडं, तिकडे करू दे काय मग? हे सभापतींचं बोलायचं. एवढ्यापर्यंत राजकारण नेताय तुम्ही. म्हणजे तुमच्या मागे उभं राहायला माणसं आता तयार होऊ नये. तुम्हाला समोर तर लोकांनी बोललेलंच आहे, आता आम्ही सांगायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या तुमच्या जीवाला स्वतःला माहिती आहे की आपल्या लोकांनी किती नाकारले, कुठल्या लेव्हलपर्यंत नाकारले. तरी सुद्धा तुम्ही अजून काय म्हणताय की आमचाच याला, आमचं अरे कुठं आहे तुमचं काय? लोकांना आता तुम्ही आल्यावर लोकांनी गेट सुद्धा बंद केली. मी जे तुम्हाला मगाची किस्सा सांगितला नाही, ते वापळकर वस्ती बारडेतलाच विषय होता. जो योग वारला यांच्या म्हणजे अपघात झाला होता. मान्य अपघातच असतो. त्यात काही ह्यांनी जाणून बुजून कोणाला काही केलं नाही. पण त्याच्या पाठीमागची जी काही विषय असतो का नाही थोडं भेटणं, सांत्वन झालं. बाबा हा ठीक आहे झालाय अपघात सुख-दुःखात आम्ही तुझ्या सोबत आहे. एवढं तरी म्हणू शकतो का माणूस? ह्या गोष्टी ज्या आहेत का नाही, ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टी ह्यांच्या तत्वात बसत नाही.